हॅलो, तुम्हाला सांगते मी, तुम्ही जर देऊळ बंद 2 हा पिक्चर बघायचा विचार करत असाल तर आता थांबा. अजिबात बघू नका पिक्चर, कळलं? पिक्चर अजिबात बघू नका. आता वाजलेत 11:30 आणि मी जस्ट आता 8चा शो बघून येते देऊळ बंद 2चा आणि मी माझा जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला देते. तुम्ही जर शाणे लोक असाल ना तर अजिबात जाऊ नका हा पिक्चर बघायला, अजिबात नको. जर तुम्ही येडे असाल, जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये असाल, स्वामी कृपेमध्ये असाल तर आणि तरच तुम्ही हा पिक्चर बघायला जा. नाही तुमच्या प्रत्येक डायलॉग नंतर अंगावरती काटे आले, धसा रडावंसं वाटलं तर मला सांगा. काय काम केलंय मोहन जोशी सरांच्या बरोबर 4 ते 5 वर्ष झाली असतील आता. मी त्यांना लाईव्ह काम करताना बघितलं, त्यांच्यासोबत राहून बघितलंय. कमाल सर काम करतात. ऍट द एज ऑफ 75 ह्या लेवलचं काम करणं, सलग 33 तास काम करणं, हॅट्स ऑफ आहेत मॅन, हॅट्स ऑफ आहेत. आणि स्नेहलताई, शब्दच नाही आहेत माझ्याकडं, अक्षरशः शब्द नाही आहेत की कोणत्या भाषेमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देऊ मी. प्रवीण सर आणि स्नेहलताई खरंच हॅट्स ऑफ आहेत. आणि जसे मोहन सर स्क्रीनवरती येतात ना, सगळं चित्रच बदलून जातं. म्हणजे असा काहीतरी विषय असेल आणि अशी काहीतरी गोष्ट पुढे जाईल असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि पूर्ण पिक्चर होईपर्यंत असं आपल्याला वाटत होतं आता काय होते. कुठेही 1 सेकंडसाठी सुद्धा असं वाटत नाही की किती बोर होते किंवा चाललंय काहीतरी वगैरे. नो, तुम्ही असे स्क्रीनकडे डोळे लावून बसलेले असता. एकदम सेन्सिटिव्ह सब्जेक्ट जो की शेतकरी आत्महत्या, त्याच्यावरती हा पूर्ण मूवी आहे. आणि स्वामींचं दर्शन त्यांच्या सगळ्या भक्तांना होतं. त्यांच्या प्रत्येक भक्ताकडे त्यांचं किती बारीक लक्ष असतं आणि ते प्रत्येकासाठी किती काय करत असतात हे इतक्या जवळून त्या पिक्चरमध्ये सांगितलेलं आहे. अगदी आत्म्यापर्यंत जातात त्या गोष्टी. सो जर तुम्ही शाणे असाल तर अजिबात जाऊ नका, पण जर येडे असाल माझ्यासारखे तर तुम्ही डेफिनेटली जाऊन बघायला पाहिजे. 5 नाही 10-15 मिलियन स्टार्स आहेत माझ्याकडून.